वक्फ बोर्डाला निधी प्रकरणावरनं आता देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। काळजीवाहू सरकार असताना GR काढणं योग्य नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्य सचिवांनी आदेश मागे घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। वक्फ बोर्डाला निधी प्रकरणाची आता चौकशी करणार असल्याचं ट्विट देखील फडणवीसांनी करत माहिती दिलेली आहे। नवीन सरकार येताच औचित्य आणि नियमाधीनतेची चौकशी करणार असल्याचं सुद्धा फडणवीसांनी ट्विट करत म्हटलंय। ट्विटमध्ये नेमकं ते काय म्हणतायत आपण सविस्तरपणे पाहूया। राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनानं GR काढण्याचा प्रकार योग्य नाही। मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतलेला आहे। राज्यात नवीन सरकार येताच याचं औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। वक्फ बोर्डाला निधीवरनं आता नाराजी देवेंद्र फडणवीसांनी आता व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भातले एक ट्विट देखील त्यांनी पोस्ट केलेला आहे। या ट्विटमध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। वक्फ बोर्डाला निधी दिल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलंय। काळजीवाहू सरकार असताना असा GR काढणं योग्य नसल्याचंही नमूद करत मुख्य सचिवांनी आदेश मागे घेतल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिलेली आहे। काळजीवाहू सरकार असताना GR काढणं योग्य नसल्याचं फडणवीसांनी नमूद केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या एकंदरीतच बद्दल चर्चा सातत्यानं सुरू होती आणि आता याच संदर्भात फडणवीसांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।